आम्ही आता इथे बस पार्किंग केलेले आहेत. हे बघा एवढ्या बस आहेत आमच्या इथे पार्किंग केल्यानं आता पुढच्या मार्गाला चाललो आहे. तर हा मार्ग आपल्याला आता किल्ल्याच्या पायथ्याशी घेऊन जातोय. तर चला आपण आता किल्ल्याच्या पायथ्याला जाऊया. तर आता आम्ही मुख्य रस्ता सोडून पर्यायी रस्त्याचा वापर केलेला आहे. भाऊ मस्त जंगल भाग आहे. पायरीवर बसवा सर्वांनी पार्क पायरीवर बसवा. गाण्यासाठी शिकून केलं. हे ना काहीतरी सापडलंय. गुल आमचे परम मित्र नवले सागाच्या झाडाखाली यानं गुलमोहराचं फुल सापडलेलं आहे. शिवरायांच्या जन्मस्थळी आलेलो आहोत. किल्ल्याचं नाव शिवनेरी. अतिशय सुंदर असा मोहक दृश्य, आल्हाददायक वातावरण. आणि आता आपण आलोय पायऱ्यांच्या जवळ. पायऱ्यांजवळ आता असे आमचा किल्ला चालू होईल. पायऱ्या बघूया किती आहेत. आमच्या पट्ट्या आमच्यावर हातकणंगलेचे सगळे टीम मेंबर आहेत. अति उत्साही आहेत. आणि कोल्हापूरची टीम आमच्या सोबत आहे. नमस्कार. नमस्कार. नक्की तुमच्याकडे गेलो आम्ही उद्या, तर तुमच्याकडून नक्कीच आम्हाला खूप माहिती मिळेल. हो. तर आपण आता पायऱ्या स्टार्ट केलेल्या आहेत.
हा दरवाजा सोडल्यानंतर 2 नंबरचा दरवाजा आलेला आहे, गणेश दरवाजा. आणि गणेश दरवाजावर मध्ये हत्तीचंच शिल्प आहे आणि दोन्ही बाजूला शरफ शिल्प आहेत. आणि दोन्ही बाजूला त्याच्या मिनार आणि घुमट दिसतात. थांबा, काढला का उघडे काढला. इथे छोटीशी 2 माणसं बसतील एवढी कातलाला कोरलेलं आहे. हा 7वन खाली बांधलेला दरवाजा आहे 3 नंबरचा. आणि हा 4था दरवाजा लागलेला आहे. हे बघा सैनिकांच्यासाठी इथं देवड्या आहेत. इथे खडकाला खोदून देवड्या बनवल्या होत्या पण ते तुटल्यात. याला बोलतात पीर दरवाजा. हा पीर दरवाजा आहे. एक पीर दरवाजाच्या इथे एक खोली आहे, सैनिकांच्यासाठी एक खोली. ही मागील बाजू आहे. आणि इथे सुंदरशी बाग बनवलेली आहे छोटीशी. वन विभाग जुन्नर यांच्यात विद्यमानातून छोटीशी बाग बनवली आहे. आणि इथे एक संदेश दिला आहे त्याही, प्लास्टिकचा वापर टाळा. या खडकात कोरलेल्या जुन्या पायऱ्या, जुना मार्ग आहे आणि इकडनं हा नवीन मार्ग आहे. हत्ती दरवाजा. हत्ती दरवाजा सोडल्यानंतर आता पाहूया आपण गडावर शिवाई मंदिर. आणि या शिवाई मंदिर देवीच्या नावावरून बालराजांचं शिवाजी नाव ठेवण्यात आलं.
अंबरखाना आहे. अंबरखाना किंवा धान्य कोठार अशी ओळखली जाते. 15 ते 16व्या शतकातली आहे. आयताकृती इमारत आहे आणि 32 खांबांवर बांधलेली होती. पण आता ती भग्नावस्थेत आहे. काही अत्याचार केलेले आहेत, किल्ल्यांची तोडफोड केलेली आहे. त्यातील हा एक भग्नावस्थेत आढळलेले अवशेष. तेच अंबरखान्याला एक छोटंसं दरवाजा लावलेलं आहे. विशाल असं बांधकाम आहे अंबरखान्याचं. पन्हाळ्यावर पण हीच बांधली. हां, जे पन्हाळ्यावर बांधकाम आहे ना त्याच शैलीचं बांधकाम आहे. पन्हाळ्यावर म्हणजे चांगल्या स्वरूपात बघायला भेटतील आपल्याला. आता तर उद्या आपण जाणार आहे तिकडे पन्हाळ्यावर, तर नक्कीच ते पाहायला भेटतील. अंबरखाना पाहून झालेला आहे आणि आता आम्ही वर जाते बालेकिल्ल्यावर. चला आता बालेकिल्ला पाहूया. तर जुन्नर प्राधिकरण या विभागातून जबरदस्त झाडं लावण्यात आलेली आहेत. पूर्ण ग्रीनरी आणि शिवनेरीवरच हे बघायला भेटते. 27 डिग्री चालू आहे. बाकी कुठल्याही किल्ल्यावर आता आपले मित्र सांगतात, ते आता चेक केलं मोबाईलवर, या झाडांमुळे इथलं टेम्परेचर आहे ना 27 डिग्री ना. आता दुसऱ्या किल्ल्यांवर नक्कीच 35-40च्या घरात असेल. कडक उन्हामध्ये पण 27 डिग्री येतं तापमान इथलं. तर बघू शकता तुम्ही कसं ग्रीनरी, पूर्ण ग्रीनरी करून ठेवलं आहे. फार सुंदर काम. फार जबरदस्त. प्रत्येक किल्ल्यावर असं करावं, त्यांची इच्छा आहे. काय बोलता तुम्ही? प्रत्येक किल्ल्यावर अशी झाडं लावण्यात यावी अशी इच्छा आहे त्यांची. व्हावं आणि सुशोभीकरण व्हावं, बस. बाकी आता आपण आलोय ज्या वास्तूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ती वास्तू, आणि त्याच्या बाजूला आहे बघा हे सगळं तोडलेलं बांधकाम आहे. म्हणजे 1818ला जो इंग्रजांनी JR काढला, सर्व तटबंद्या तोडून टाका, किल्ले तोडून टाका, कारण दुसरा शिवाजी जन्माला यायला नको, किंवा शिवाजी महाराजांसारखा दुसरा कोणी व्हायला नको राजा म्हणून या तटबंद्या त्यावेळेस तोडलेले आहेत, किल्ले तोडलेले आहेत. तर चला महाराजांच्या जन्मभूमीकडे जाऊया. एखादा सैनिक जर लढताना माझा धारा तिरकी पडला तर त्याच्या कुटुंबाची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आणि महाराजांनी ती कशी पार पडली. शेती व्यवस्थापनासाठी महाराजांनी काय काय काम केलं, रयतेच्या कल्याणासाठी महाराजांनी काय काय काम केलं, ते आपल्याला कधी कळेल या लढायांचं थोडंसं बाजूला आलं. मग आता हे पाहू शकता आपण ज्या खोलीमध्ये महाराजांचा जन्म झाला, हा पालना बसवलेला आहे. पालना आहे तिथे महाराजांचा, आणि इथे एक मूर्ती बसवलेली आहे. पालना पाहू शकता तुम्ही.